नमस्कार, मी मोहिनी सोनार. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र हे जर स्वतंत्र राष्ट्र असतं तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही जगातली 30वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असती, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. आज थायलंड, नॉर्वे, व्हिएतनाम आणि बांगलादेशपेक्षा सुद्धा राज्याची अर्थव्यवस्था मोठी झाली आहे. गेल्या 10 वर्षात आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तिपटीने वाढ झाल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तर 2047 पर्यंत ही अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत जाईल असा ठाम विश्वास सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत व्यक्त केला. आपला विकास दर आपण कायम राखू शकलो तर पुढच्या 2 ते 3 वर्षात यूएई आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थांना देखील आपण मागे टाकू शकू, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र हे जर वेगळं राष्ट्र असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातली 30वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था राहिली. तर पहिले 35 देशांचा जर आपण विचार केला तर आपण कुठल्या देशांना मागे टाकलाय? महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, बांगलादेश या सगळ्या देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे. अमेरिका आणि इराण युद्धामुळे देशभरात गंभीर गॅस टंचाई निर्माण झाली. सिलेंडर संपल्यामुळे काही हॉटेल चालकांवर अक्षरशः चूल पेटवण्याची वेळ आली. गॅस, इंधन आणि याच्या पुरवठ्यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार आता लक्ष ठेवून गॅसचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेतली जाते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार समन्वयानं काम करत आहे, अशीही प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली गो अर्ली ही सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून करण्यात आली. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत महिलांची होणारी गैरसोय कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिली. राज्यातील महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प हा अधिक दृढ करण्याचं आवाहन सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून करण्यात आलं. कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर घेऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच 30 मिनिटांची सवलत देण्यात येईल. महाराष्ट्रात 44,710 कोटींची गुंतवणूक होणार आहे आणि या गुंतवणुकीतनं सुमारे 7,030 रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा झालाय. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योग समूहांसाठी राज्य सरकारनं सुलभ आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा अनुभव पूर्णपणे अडथळामुक्त राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये विधानभवनात उद्योग विभागाच्या वतीनं 8 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह कंपन्यांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. 19व्या वार्षिक भारतीय रसायन उद्योग दृष्टिकोन परिषद आणि प्रदर्शनानिमित्त आयोजित सीईओ गोलमेज परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. याच वेळी मुख्यमंत्र्यांनी रसायन उद्योगाचं भविष्य आणि विकासाची नवी दिशा स्पष्ट केली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशाचं केंद्र असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी नमूद केलं. या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा, प्लग अँड प्ले ही सुविधा निर्माण करण्यास महाराष्ट्र सरकार प्राधान्य देत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दरम्यान यावेळी उद्योगांसाठी पर्यावरण संबंधित परवानग्या आता अधिक पारदर्शक आणि वेगवान झाल्याचंही अधोरेखित करण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईच्या बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयडिया 2026 या पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील प्रदर्शनाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचं इंजिन आहे. राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक आणि गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामं सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. आयडिया एक्स्पो हे केवळ प्रदर्शन नसून नवीन तंत्रज्ञान, कल्पना आणि विकासाचा रोडमॅप ठरवणारं एक महत्त्वाचं व्यासपीठ असल्याचंही शिंदे म्हणाले. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृहामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडलाय. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपालांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.